हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे संडे स्पेशल स्वीटकॉर्न पोहे. चला तर मग आपण बघूया काय काय आपण त्याला घेतलेले आहेत. कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर, पोहे आणि मका. स्वीटकॉर्न मका आहे हा. चला तर मग आपण त्याला सोलून घेऊयात. याला स्वीटकॉर्न मकाच लागतो. साधा गावरान मका आपला नाही चालणार पोह्यांना, कारण की तो थोडासा कडवट लागतो. याच्याने पोहे छान लागतात आणि टेस्टी पण होतात. मी त्याला धुवून घेतलेला आहे स्वच्छ. त्यानंतर आपण त्याला किसून घेऊयात. हळूवार किसायचं, नाहीतर हाताला लागेल. तर आपण अर्धा असं केलेलं आहे त्याचं किसलेलं. त्यानंतर उरलेल्याचं आपण कट करून घेणार आहोत. चाकूच्या साहाय्याने दाणे काढून घेणार आहोत. मक्यामध्ये ग्लुकोज असते, तर शरीरासाठी ते खूप छान असते खायला. चला तर मग आपण असे जाड बारीक आपले काढलेले आहेत दाणे, आपण ते वाटण करून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण मी ॲड केलेली आहे वाटणामध्ये. हे बघा, असं झालेलं आहे जाड बारीक वाटण. त्यानंतर हे किसलेले आहेत आपण. हे सगळे रेडी आहेत. आपली प्रोसेस आता फोडणी करायला. चला तर मग फोडणी करूयात. तेल टाकलेले आहे कढईमध्ये. त्यानंतर मी थोडे शेंगदाणे घेतले आहेत, ते फ्राय करणार आहेत आपण. कारण की ते कांद्यासोबत जर ॲड केले तर ते कच्चे राहतात, तर टेस्टी लागत नाही मग ते खाण्यासाठी. त्यासाठी आपण तळून घेतलेले आहेत. त्यानंतर मोहरी टाकलेली आहे, जिरे, त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहेत, आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे, तो की माझ्या टेरेस गार्डनवर आलेला आहे, छोटासा कढीपत्ता. आणि त्यानंतर बारीक चिरलेले आहेत आपण कांदा, तो ॲड करून घेत आहोत. छान मंद आचेवर होऊ द्यायचा आणि लाल कलर होऊ द्यायचा कांद्याचा, जास्त फ्राय करायचा नाही. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं मक्याचं, ते ॲड केलेलं आहे. पोहे खूप छान होतात याचे आणि टेस्टी पण लागतात. छोट्या मुलांना खूप आवडतात. त्यामध्ये आपण हळद ॲड केलेली आहे. हळद थोडी कमी टाकायची, कारण की मक्याला ऑलरेडी येल्लो कलर असतो, त्यामुळे तो जास्त येल्लो होईल. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि तळलेले शेंगदाणे ॲड केलेले आहेत आपण. जे बारीक किसलेलं वाटण होतं ना याचं मक्याचं, ते आपण अर्धं ॲड केलेलं आहे, अर्धं मी नंतर टाकणार आहे. चला तर मग पोहे टाकून घेऊयात. हळूहळू हलवायचे त्याला. जास्त हलवलं की ते भिजवलेले पोहे आपले तुटतात. हे बघा किती छान झालेले आहेत. कलर पण खूप छान झालेला आहे. एकदम छान झालेले आहेत पोहे. छान हलवायचे. त्यानंतर आपण जे किसलेलं मक्याचं वाटण होतं ते आपण टाकलेलं आहे. आणि गार्निशिंगसाठी आपण टाकलेले आहे कोथिंबीर. चला तर मग आपण त्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकून घेत आहोत. चला तर मग आपले पोहे रेडी आहे सर्वसाठी. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडेसे सुकलेले खोबऱ्याचं किस. चला तर मग नक्की ट्राय करा. कमेंट करून सांगा मला. भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.